सर्वांचं अभिनंदन, तुम्ही इथं आल्यात. आज माझ्या विद्याचा वाढदिवस आहे 50वा. विद्या माझी अर्धांगिनी आहे. माझ्या कुठल्याही छोट्या मोठ्या क्षणाला, म्हणजे आनंदाच्या असू द्या, म्हणजे दुःखाच्या क्षणी असू द्या, धीरोदात्तपणे तिनं आजपर्यंत परिस्थिती, मला कुठल्याही कितीही वाईट परिस्थिती असू दे किंवा कितीही आनंदाची परिस्थिती असू दे, कुठल्याही परिस्थिती त्याच अप्रोचनं ती जाणारी आहे. कधी खूप दुःखाचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी धीरोदात्तपणे उभे राहून तू कसं मायन्यूट आहे दुःख ते दाखवण्याचा प्रयत्न करून सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी, खूप आनंदाचा क्षण झाला तरी जमिनीवर पाय असणारी, सर्वांना जमिनीवर ठेवणारी अशी आमची विद्या आहे. माझं मी कधीही म्हणतो, लोक म्हणतात हृदय एक आहे, माझ्या हृदयाचा अर्धा भाग तिच्या हृदयात आहे असं मला वाटतं. वाढदिवसासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. तुला असेच तुझी 100वे बर्थडे मी साजरा करण्यासाठी आपण सगळे असावे. आज माझ्या मम्माचा बर्थडे आहे, 50th बर्थडे. आजपर्यंत तिने कधी कुठल्याच गोष्टीचं काही हे दाखवलं नाही की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे हवंय. मी बघितलंय सगळ्या बायकांना की किती त्यांना हौस असते की हे करायचंय ते करायचंय, पण आजपर्यंत तिने कायम आम्हाला तिघांना वर ठेवलंय. आणि आमच्या तिघांनंतर आणि तेवढंच एवढंच तिने काका काकी संस्कार श्रेय आम्हाला सगळ्यांना सोबत ठेवलंय. आणि कधीच स्वतःचा विचार केला नाही, नेहमी दुसऱ्यांचा विचार केला. आयुष्यात किती पण, म्हणजे पप्पांचा असो, ताईचा असो, माझा असो, जिजूंचा असो, आता काका काकींचा असो, संस्कार श्रेय, आत्या, सगळ्यांचा असो, कुठला पण एखादा क्षण असेल जिथे सॅड गोष्ट असेल किंवा चांगली गोष्ट असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ती तितकीच म्हणजे तिने हे केले. मला आता इमोशन्स माझे शब्दात टाकता येत नाही, पण आणि माझी मम्मा ही नंतर आहे, माझी बेस्ट फ्रेंड आधी आहे. मी माझ्या बेस्ट फ्रेंडला जी गोष्ट सांगणार नाही ती पटकन मी मम्मीला सांगून टाकते. मग ती कोणाची पण असो, कुठल्याही बाबतीत असो, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी मी मम्मीपासून लपवली आहे. आणि मला त्याचं काहीच वाटत नाही की तुझ्या मम्मीला कशी सांगते तू ही गोष्ट, कारण की ती कधीच जज करत नाही, कधीच काही बोलत नाही. त्यामुळे लोक, माझ्या फ्रेंड्स घरी लपवून सांगतात की आम्ही इथे फिरायला गेलो, घरी खोटं बोलून सांगतात, पण मी आजपर्यंत कुठलीच गोष्ट मम्मीला लपवली नाहीये. आणि मी प्राऊड आहे त्या बाबतीत की मला अशी मम्मी मिळाली जी माझ्या बेस्ट फ्रेंड पण अशी भेटणार नाही तशी मम्मी मिळाली. आणि बस मम्मीला तेच सांगेल की अजून आपल्याला 75th करायचं आहे, 100th करायचं आहे, ह्याच्यापेक्षा मोठा करायचा आहे, या सगळ्यांसोबतच करायचं आहे. तर हॅपी बर्थडे वन्स अगेन. मम्मी नाही तर आई नाही तर फक्त बेस्ट फ्रेंड आहेस. कोणती छोटी गोष्ट असतो आपल्याला प्रत्येक कधी शेअर करतो, मला कधी खात्री वाटत नाही. ते जे आपलं बॉन्ड आहे प्रत्येक आई आणि मुलीमध्ये असावा, जेणेकरून आम्हाला कोणत्याही गोष्टीचं शेअर करण्यात कधी काही वाटत नाही. 50वी काय आमच्या तुला आम्हाला तुमची 100वी साजरी करायची आहे आई. अशी नेहमी आनंदात राहा, नेहमी सुखी राहा, खुश राहा. ते सगळ्यांसाठी तुझं मोठं मन आहे, प्रत्येकासाठी करायचं. ते असंच असू दे. ते खूप कमी लोकांमध्ये असतं, म्हणजे कोणाचा विचार न करता कशी कोणी वागू, आपण त्याच्यासोबत चांगले वागायचं, नेहमी नीट वागायचं, नीट बोलायचं. हे जे संस्कार आहेत तुझे ते नेहमी आम्ही घेऊन राहणार आणि चांगलं आणि प्रेमळ बनण्याचा प्रयत्न करणार, सगळ्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणार. खरं सांगतोय, एवढी हेल्पफुल आई भेटते ना मला, खरं सासूबाईपेक्षा आई जास्त आहे. एवढे पहिल्यापासूनच आम्हाला किती पण काही आलं तरी किती हेल्पफुली बोलली, किती हेल्पफुली सांभाळले आम्हाला. काही झालं तरी एकदम असं जोडून ठेवलेलं आहे. खरंच त्यासाठी थँक्यू. आणि असंच पुढे 100 काय 300 वर्ष होते. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. आमच्या लाडक्या बहिणींना 50व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आतापर्यंत खूप प्रेम दिलेलं आहे आम्हाला त्यांनी. आईवडिलांच्या नंतर आता त्यांनी चांगलं लक्ष ठेवलेलं आहे. अशाच लक्ष राहू द्या आमच्यावरती. आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू द्या, आम्हाला विसरू नका. कायम आशीर्वाद द्या, राहू द्या आमच्यावरती. तुमच्या सगळ्यामुळे आम्ही आहोत. तुमच्यामुळेच आहोत आम्ही, आमच्यामुळे तुम्ही नाही. जे काय आहोत ते तुमच्यामुळेच आहोत. तुमच्या राहू द्या. वाढदिवसासाठी
आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. मला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे जाऊ नाही तर माझी मोठी बहीण आहे. एकदम म्हणजे एकदम मला कधी असं वाटलंच नाही. खूप म्हणजे खूप एकदम प्रेमळ आहेत त्या. आणि आईनं तर आम्हाला कधी म्हणजे आम्ही जाणवूच दिलं नाही की आई नाही आहेत म्हणून. तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छा खूप खूप मोठी हो. नंतरची पहिली मैत्रीण विद्या, हिचा 50वा वाढदिवस आहे. त्यासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत. त्यासाठी थोडेसे 2 शब्द. नाते आपले कधीचे हे आठवत आहे. नाते आपले कधीचे आहे हे आठवत आहे. भेट तुझी माझी मी ओळखून आहे. मैत्रीचा धागा नकळत बांधला आहे. हा रेशमी धागा घट्ट गुंतला आहे. तुझी साथ असते तेव्हा जग होतं ठेंगणं. तुझी साथ असते तेव्हा जग होतं ठेंगणं. भावनाने भावनेला हृदयातच जपणं. आज तुझी 50शी होशील तू आळशी. खरंय की नाही, 50शी नंतर आळशी होतो आपण. आज तुझी 50शी होशील तू आळशी. बरे वाटते मला तू आधी होती थोडी खुळीशी. बरे वाटतं मला की तू आधी होती थोडी खुळीशी. भाग्यातच होते आपले नाते मैत्रीचे. भाग्यातच होते आपले नाते मैत्रीचे. जन्मोजन्मी असेच राहोत बंध प्रेमाचे आणि अशाच गोड मैत्रीचे. प्रिय विद्या, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा 50वा वाढदिवस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची ओंजळ सुखाने सदा भरलेली असावी. तुम्हाला आई तुळजाभवानी इतके सुख देव की ते घेण्यासाठी ओंजळ ही अपुरी पडावी. असंख्य आनंदाने भरलेला समुद्र तुम्हाला मिळावा. आज तुमचा सुवर्ण महोत्सवी समारंभ. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विद्याताई. नाते वाटलंच नाही, मी तर मैत्रीण म्हणूनच मोठी नणंद पण मला कधीच मोठी नणंद वाटली. माझ्या मोठ्या बहिणीसारखं मला यांनी सांभाळले. कुठली गोष्ट असू दे, कोणता कार्यक्रम असू दे, काही असू दे, कधी चुकलंय म्हणून कधीच नाही मला आठवत आजपर्यंत. मला माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली, पण एक मोठी बहीण म्हणून मला त्यांनी नेहमीच साथ दिली आणि मला अशीच साथ मिळत राहावं. माझ्या बहिणीला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मोठी बहीण म्हणून घरामध्ये नेहमीच ती आम्हाला मदत करायची. तिची साथ नेहमी अशीच राहू दे आणि इथून पुढेही तिचं दीर्घायुषी, तिचं म्हणजे आता गोल्डन जुबली आहे ती अजून ती शतकापर्यंत पोहोचू दे. तनाने, मनाने आणि धनाने ती सुखी राहू दे, बस एवढीच प्रार्थना आहे. आणि आमच्या परिवाराला तिच्यामुळेच आधार आहे. बहीण म्हणून आमच्या फॅमिलीला आहे तिचा आधार. असाच राहू द्या. सगळ्यांना सांभाळून घेतेस, खूप मस्त आहेस. अशीच कायम सुंदर सुखी समाधानी राह. देव तुला कायम असंच भरभरून देव. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भाग्यवान आहोत आम्ही. आम्हाला ही लक्ष्मीची मूरत आणि आमची वहिनीची सूरत ही अशीच आमच्या पाठीशी खंबीरपणे आईच्या पाठी तुमची साथ आम्हाला सगळ्यांना लाभलेली आहे. आईच्या सावलीप्रमाणे आमच्यावर तुमची सावली नेहमीच असते ना, अशीच आमच्याबरोबर कायम असू द्या. आणि तुमचं इथून पुढचं जे आयुष्य आहे ते एकदम निरोगी, सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि सगळ्यांवर अशाच भरभराटीने प्रेम करत आहे. खूप खूप दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण नाही तर माझ्यासाठी आईच आहे. काय बोलणार नाही मी बोलू शकत. प्रत्येक वेळी माझ्या म्हणजे कोण दिसत असेल मला तर हीच आहे. माझं कट मैत्री खूप पूर्वीपासून आहे. लग्न झाल्यापासून खूप वाटत आम्ही एकत्र राहिलो आहे. त्यामुळे खूप आठवणी आहेत आमच्या. पण आज थोडं बोलायला वेळ आहे त्यामुळे मी थोडं बोलते. बंधनापलीकडे एक नाते असावे. बंधनापलीकडे एक नाते असावे. शब्दाचे बंधन त्याला नसावे. भावनांचा आधार असावा. दुःखाला तिथे थारा नसावा.
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा, अशी ही विद्या माझी मैत्रीण आहे. मी जे काय असेल ते तिच्याजवळ कधी बऱ्याच वेळा बोलत असते. अशा मैत्रिणीला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 18 वर्ष झाले आम्ही एकत्र राहतो, एकत्र फिरतो, एकत्र खेळतो. मला समजून घेणारी, माझा राग सहन करणारी, काही न बोलता सगळं सहन करते. माझ्या नवऱ्यानंतर माझी आई नाहीये, बहीण नाहीये, सगळे नातेवाईक लांब आहेत, तरी सुद्धा सगळ्यांचा राग ही एकटा सहन खूप शुभेच्छा. म्हणजे मी चिडली तीच ऐकून घेते, पण परत आम्ही एकत्र येतो ते खूप महत्वाचं आहे. तिला माहित असतं चिडलेली आहे, पण ती काही बोलत नाही. असं मला सांभाळून घेणारी, इथपर्यंत तरी आलो, इथून पुढे अजून असंच राहू. मुलं बाकी काही ते काही मनावर घेत नाही, ही मात्र मला सहन करते. आमची वहिनी खूप छान आहे आणि पूर्ण 50 वर्ष असेच पुढे अजून आमची 100 वर्ष परत यावं वाढदिवसाचे आणि सगळे सेलिब्रेशन करणार आहे परत. थँक्यू. विद्याताई खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत. प्रत्येकाला आदराने त्यांचं पाहुणचार करतात आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना बांधणे कडून बरोबर शुभेच्छा. म्हणजे रागवत नाही कसल्या बाबतीत, खाण्यापिण्याचं पण खूप लाड करतात. घरचे ऑलमोस्ट सगळे म्हणतात अभ्यास कर, ही म्हणत नाही ना काय नाही. म्हणजे आता केलंय झालं. मोठी मम्मी काय म्हणत नाही तसं अजून की तू म्हणजे 5 ते 5 चालेल. पण मम्मी तुला असं सांभाळते, पण अभ्यास करायचा. अजून अजून काय अभ्यासाशिवाय गोड खायला देते. कधी पण जेव्हा इकडे येऊ तेव्हा भेटलं न सांगता सर्व आज काकी 50 इज काय म्हणतात ना, इज मच यंगर दॅन 25. तर आता टू बी ऑनेस्ट सांगायचं तर काकी किंवा काकी असून दे, काका असून दे, गौरी सिद्धी असून दे, मी जास्त फोन नाही करत, कोणालाच करणार नाही. पण एक असतं ना की बाबा भलेही फोन नाही केला, पण माझ्या मनात जे त्यांच्याबद्दल आहे, काकांबद्दल आहे, काकीबद्दल आहे, ते कोणीच म्हणजे असं नाही बोलत की बाबा तुम्ही फोन नाही करत म्हणून मी म्हणजे काय जास्त क्लोज नाही आहे तुम्ही, तर असं नाही. आता आणि मी जसं ठरवलंय की माझ्या आयुष्यात बाबा ज्यांनी माझ्यासाठी गेले मी त्यांच्यासाठी उभा राहणार आहे. त्यातले काकी आहेत, काका आहेत, सगळे या फॅमिलीमधले. तर कधी म्हणजे लाईफमध्ये इन फ्युचर कधीही काय गरज पडली कुठल्याही टायमाला, त्या टायमाला मी असणार आहे काकीसाठी. मावशी मावशी खूप माझ्या मम्मी सारखी आहे आणि चांगली आहे, मम्मीपेक्षा चांगली आहे. आम्हाला कोणाकडे पण जायला कंटाळा येतो, मला आणि दादाला मावशीकडे यायला कधीच कंटाळा येत नाही. खूप चांगली आहे मावशी, असं आपल्यासारखं वागून घेते, मला खूप आवडतं मावशी. मी जेव्हा कधी पण इकडे येतो तेव्हा तू मला सगळं आवडीचं देतीस खायला, खूप मजा येते इकडे आले की. मग आणि तू आग्रह करते मला इकडे थांबायला आणि चांगलं एकदम आईसारखंच वागतीस आणि खूप एकदम असं हे म्हणजे प्रेम करतीस आणि एवढंच. आणि हॅपी बर्थडे.